नमस्कार. येत्या रविवारी भव्य दिव्य असा मराठा वधूवर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे आणि हा मेळावा फक्त उच्च शिक्षित मुलामुलींसाठीच आहे. डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी यांच्यासाठीच आहे आणि या मेळाव्याला मुलं मुली येणं गरजेचं आहे. जे मुलं मुली या मेळाव्याला येऊ शकतात त्यांनी 9403 41 40 87 या नंबरवर संपर्क करावा, जेणेकरून लिस्टप्रमाणे आपल्याला नियोजन करता येईल आणि चांगल्यात चांगलं स्थळ कसं देता येईल त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतोच. म्हणून या मेळाव्यात रक्षाबंधनाच्या आगल्या दिवशी रविवारी सगळे पुणे मुंबई बाहेर राहणारे मुलं मुली रक्षाबंधनाच्या निमित्तानं गावी येतात आणि गावी आले म्हणजे आईवडिलांचा तगादा असतो. आपण सोनन साहेबाकडे जाऊ, चांगलं स्थळ बघू. मग एका दिवसात लगेच चांगलं या भेटणं, प्रत्यक्ष मुलगा भेटणं शक्य नसतं. म्हणून आम्ही नेहमी असं नियोजन करत असतो. ज्या वेळेस मुलं मुली गावी येतात त्या वेळेस छोटे मोठे मेळावे ठेवून त्यांना जास्तीत जास्त अनुरूप जोडीदार चांगल्यात चांगला कसा भेटेल असा आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणूनच आता येत्या लाखी पौर्णिमेच्या आगल्या दिवशी म्हणजेच 18 तारखेला रविवारी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत मुलामुलींची भेटगाठ करून देणं, त्यांचा परिचय करून देणं आणि त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना अनुरूप स्थळ देण्याचं आम्ही काम करणार आहे. जे मुलं मुली या मेळाव्यात येणार आहे त्यांनी 9403 41 40 87 या नंबरवर संपर्क करावा आणि हा मेळावा फक्त उच्च शिक्षित मराठा मुला मुलींचाच आहे. म्हणून या मेळाव्यात जास्ती गर्दी न करता जे डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी मुलं मुली असतील त्यांच्यासाठी आपण हा मेळावा ठेवलेला आहे. मी नेहमीच मेळावे घेत असतो. प्रत्येक रविवारी माझा छोटा मोठा मेळावा असतो. कधी घटस्फोटित मुलामुलींसाठी घेत असतो, तर कधी शेतकरी मुलामुलींसाठी घेत असतो, कधी जनरल सर्वांसाठी एकत्र मेळावा ठेवत असतो आणि आज जो मेळावा ठेवलेला आहे फक्त बाहेर नोकरी करणाऱ्या मुलामुलीसाठीच आहे. म्हणून त्यांनाही त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ मिळावं आणि कमी वेळेमध्ये अनुरूप जोडीदार भेटावा ही अपेक्षा आमची असते. म्हणून आम्हालाही वाटतं की हा जो यूट्यूबवर आम्ही व्हिडिओ टाकतो तर या मेळाव्यात कुणालाही फी नसते. त्यामुळं सर्वांनीच या मेळाव्याचा लाभ घ्यावा. जे मुलामुलींनी नावनोंदणी केलेलं आहे त्यांनी पण यावे. ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही पण त्यांनीसुद्धा येऊन प्रत्यक्ष मोफत संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या बहिणीची इच्छा असते भावाचं लग्न कधी व्हावं, लाखी पौर्णिमालाच बहिणीला एक आनंद द्यावा, जेणेकरून तुम्ही जर मेळाव्यात आले आणि तुम्हाला जर अनुरूप जोडीदार मिळाला तर बहिणीलाही आनंद मिळेलच. आणि ह्या आनंदाचा उत्सव बघून रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही हा उपक्रम राबवत आहे. तर सर्वांनीच या संधीचा फायदा घ्यावा आणि आपला योग्य जोडीदार निवडावा येत्या रविवारी.